तयारीला लागायची वेळ झालेली आहे. शिक्षक भरतीच्या इतिहासात ऐतिहासिक काम आपण करू शकलेलो आहोत, कारण मागितल्याशिवाय मिळत नाही. हा शिक्षक भरतीचा इतिहास आहे. लढाई अजून संपली नसली तरी सुद्धा शिक्षक भरतीसाठी जे तमाम राज्यातील जवळपास 4 ते 5 लाख बेरोजगार अभियोग्यताधारक आहेत, उमेदवार आहेत, ज्यांचं डीएड झालेलं आहे, बीएड झालेलं आहे, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्या सर्वांना उत्तम संधी मिळत आहे. पुन्हा एकदा गव्हर्नमेंटद्वारे नोकरी मिळण्याची, ती म्हणजे तिसरी टेट होते आणि त्याद्वारे जवळपास येणाऱ्या काळामध्ये 30,000 पदांची भरती करण्यात येईल असं सध्या आपल्याला चित्र दिसत आहे. तर हा व्हिडिओ सर्वांसाठी आय ओपनर असणार आहे. जर तुम्ही तिसरी टेट देत असाल तर त्याची तयारी कशी करायची, त्याचबरोबर हा जो लढा आहे, जो गेली जवळपास 6 महिन्यापासून शिवरुटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने व आपली सर्व टीम तुमच्या आशीर्वादाने जो काही लढत आहे त्याचं यश सुद्धा आपण पाहणार आहोत आणि सर्व आज तुम्हाला पुराव्या सकट व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर परीक्षाचं नोटिफिकेशन वेबसाईटवरती आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि आता हे जे परीक्षा परिषदेनं ऑफिशियली नोटिफिकेशन सुद्धा काढलेलं आहे की जी तिसरी डेट आहे ते मे ते जून महिन्यामध्ये होणार आहे. आणि अर्थातच जे प्रस्ताव होता आयुक्त कार्यालयातून मंत्रालयात आलेला, त्याच्यावरती सही सुद्धा झालेली आहे. आणि हा जो आपला प्रवास आहे तो तुम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कंटिन्युअस तुम्ही साक्षीदार आहात, त्यासाठी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आता तिसरी डेट होते आणि जो पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहतोय त्याच्याही मनामध्ये नक्की हे प्रश्न आहेत की तिसरी डेट कोण घेणार आहे, कशी होणार आहे, परीक्षेची तयारी कशी करायची. त्याचबरोबर इतक्या सहजासहजी परीक्षा परिषद जेव्हा सांगते की आता तिसरी टेट होते, मग तिसरी टेट जरी मे जून मध्ये झाली तरी ते शिक्षक ऍक्च्युली जॉईन कधी होतील, सो ए प्लॅन करत असताना बी प्लॅन कोणता असावा, या सर्वांवरती विस्तृत असं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जे गरजवंत आहेत, ज्यांना खरंच शिक्षक व्हायचंय, शिक्षक भरतीच्या तिसऱ्या टेटची वाट पाहत होते, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, व्हॉट्सअप चॅनलची. बऱ्याच वेळा मित्रांनो मी लाईव्ह येत असते आणि त्याच्यासाठी नोटिफिकेशन सुद्धा यूट्यूबचं चालू करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह प्रश्न उत्तरे विचारता येतील. आणि खूप इमर्जन्सी अर्जन्सी काम असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल आय डी दिलेला आहे, त्याला तुम्ही डायरेक्ट मेल सुद्धा करू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की या व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्ही पाहणार आहात, सर्क्युलेट करणार आहात, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात ते खूप गरजेचं आहे. कारण शिक्षक भरतीचा जर इतिहास 2017ची भरती असेल, 2022-23 ची भरती असेल आणि आताची तिसरी टेट असेल, एवढा सहजासहजी कोणतीच गोष्ट मिळत नाहीये, तरी सुद्धा थँक्स गॉड शिवरुटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला ती गोष्ट मिळतेय. म्हणजे आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व पुराव्यानिशी देणार सुद्धा आहे. आणि हे सर्व पुरावे ट्विटरवरती तुम्हाला नक्की मिळतील. बालुशा माने म्हणून सर्च करा किंवा बालुशा म्हणून सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील. हे सर्व ट्विटरद्वारे मी ओपन सुद्धा करणार आहे की केव्हापासून आपण पाठपुरावा करत होतो आणि आतापर्यंत आपल्याला कोणकोणती आन्सर मिळालेले आहेत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. शिक्षकांच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी, शिक्षक भरतीसाठी, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण अविरत कष्ट करत आहोत आणि प्रामाणिक प्रयत्नाला यश मिळतंय याचे साक्षीदार आपण आहात. त्यासाठी आपल्या सर्वांच्या दिलेल्या प्रेमाबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. का कारण तिसऱ्या टेटचं आता नोटिफिकेशन आलंय, लवकरच परीक्षा होते, जास्तीत जास्त पदांची भरती होण्यासाठी आपण काम करणार आहोत. बरेच अजून इश्यू सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. आणि अर्थातच तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून आभार सुद्धा आहे की तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात. असा प्रतिसाद पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अपेक्षित आहे, कारण बरेच प्रश्न उद्या उद्भवणार आहेत जेव्हा ऍक्च्युअल परीक्षा घेत आहोत आणि आपल्याला ते सर्व एकत्रित येऊन सोडवायचे आहेत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. थोडासा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी याच्यामध्ये तुम्हाला नक्की इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, याबद्दल वादच नाहीये. मित्रांनो, तिसरी टेट मेच्या एंडिंगमध्ये आणि जूनच्या फर्स्ट वीक पर्यंत या दरम्यान आयोजित केलेली आहे.
आजपर्यंतच्या अपडेटनुसार जो परीक्षा परिषदेने त्याचबरोबर आयुक्त कार्यालयाने जो शिक्षण मंत्री यांच्याकडे मंत्रालयात अहवाल पाठवला होता त्याच्यामध्ये सुद्धा हेच आहे की सध्या तरी IBPS पॅटर्न नुसारच परीक्षा होणार आहे आणि ही IBPS परीक्षा घेत आहे जी आपण 2022-23 चा पॅटर्न पाहिला असेल। या सर्व विषयावरती परीक्षेची तयारी कशी करावी, कोणता पॅटर्न असावा, क्लासेस ऑनलाईन लावावेत की ऑफलाईन लावण्याची गरज आहे का, या संदर्भात आपण चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोतच। सो स्टे कनेक्टेड। चला तर मित्रांनो आपण मुद्द्यावरती येऊया। तर अशा पद्धतीने सध्या तरी आजपर्यंत जे कॉन्ट्रॅक्ट आहे, जे सेकंड फेजचं कॉन्ट्रॅक्ट आहे, सध्या दुसऱ्या टेटच्या सेकंड फेजचं सध्या ती प्रोसेसमध्ये आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्ट IBPSचं जे दिलं होतं तरिस्मा कंपनीला ते सध्या म्हणजे ते वाढवून देण्यात आलेलं तुम्ही सुद्धा पाहिलं असेल आणि आता सुद्धा तसंच होणार आहे। आजपर्यंतचं अपडेट आहे, येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये चेंजेस होतील असं अजिबात सुद्धा वाटत नाहीये। बऱ्यापैकी आपले उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं आहे की TCS नी परीक्षा घ्यावी, परंतु मित्रांनो सध्या तरी शालेय शिक्षण विभाग IBPS द्वारे परीक्षा घेण्यासाठी म्हणजे सकारात्मक आहे। बघूयात जे बदल होतील याच्यामध्ये तर तुम्हाला चॅनलद्वारे नक्की कळवले जातील। आता दुसरा आपला प्रश्न आहे की अभ्यासक्रम काय असेल, नोटिफिकेशन च्या बाबतीमध्ये काय। तर मित्रांनो तुम्हाला हे थोडेसे तुम्हाला मी काही पुरावे सुद्धा याच्यामध्ये देत आहे की पहिलं जे काही आपण आचारसंहितेच्या अगोदर शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बाबूशाह माने तुमच्यासारखीच एक सामान्य व्यक्ती कंटिन्यू तिसऱ्या टेटसाठी पाठपुरावा करत आहे। म्हणजे जेव्हा निवडणूक आचारसंहिता लागली त्याच्या अगोदरपासून आणि त्या संपल्यापासून, कारण कसं होतं की तेव्हापासून सुरुवात केलेली आहे, त्यामुळे आता कुठेतरी मूर्त स्वरूप येत आहे। त्याचबरोबर जे काही याच्यावर आपल्याला मंत्रालयातून जे लेटर्स वरती आपल्याला लेटर मिळालेले आहेत, आयुक्त कार्यालयाला लेटर पाठवण्यात आलेलं आहे, ते फक्त तुम्हाला मी सांगते। पहिलं लेटर आहे की जे आपण जे आपले महाजन साहेब आहेत त्यांना दिलं होतं ते 9 जानेवारीचं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा अजूनच मंत्रालयात अजून एक आपण पाठपुरावा केला होता, तो सुद्धा 10 फेब्रुवारीचा होता, महिन्यानंतर पाठपुरावा केलेला आहे, स्मरणपत्र सुद्धा दिलेलं आहे। हे सर्व तुम्हाला ट्विटरवरती पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर फक्त आपण तिथे पाठपुरावा केलेला नाहीये, तर 10 जानेवारीला आयुक्त कार्यालय पुणे शिक्षण आयुक्त यांच्याकडे आपण पाठपुरावा केला होता की तिसरी डेट घेण्यात यावी। त्याचबरोबर जी MSc महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण पाठपुरावा केला होता। हे सर्व तुम्हाला हे तुम्हाला पाहायला भेटेल, कारण कसं आहे की कष्ट तेवढं घेतलेलं आहे आणि आज आनंद सुद्धा तेवढा भरभरून होतोय की फायनली प्रयत्नाला यश मिळत आहे। आणि त्याचबरोबर इन बिटवीन जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यापासून पाहत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की कधी कधी मी सांगत होते की आंदोलन करण्याची गरज आहे, परंतु असे काही लेटर्स मंत्रालयातून आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आले होते आपल्या संघटनेचा उल्लेख करून, आणि त्याचबरोबर 15/2024 चा GR सुद्धा आला, त्याच्यामुळे करायची गरजच पडली नाहीये, कारण त्याच्या अगोदर नोटिफिकेशन काढू असं आपल्याला परीक्षा परिषदेने सांगितलं होतं, आयुक्त साहेबांनी सांगितलं होतं आणि मंत्रालयातून सुद्धा सांगितलं होतं। सर्वप्रथम शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब आहेत, त्याचबरोबर शालेय शिक्षण विभाग मंत्रालय आणि शालेय शिक्षण विभाग आयुक्त कार्यालय, त्याचबरोबर परीक्षा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून धन्यवाद तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल। आणि अर्थातच तुम्ही करत आहात, आम्ही फक्त एक निमित्त आहोत, निमित्तानेच बसतो आणि त्याच्या पद्धतीने हे मार्गाला लागत आहे। तर मित्रांनो अशा प्रकारचा फॉलोअप घेत आहोत आणि आता आपण नोटिफिकेशन पाहिलं आणि आता तर डायरेक्ट आता ही आपण नोटीसच पाहत आहोत की मे जून मध्ये झालेले आहेत। सर्व उमेदवारांनी आपली कागदपत्र रेडी ठेवायची आहेत। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो आता ज्यांचं नॉन क्रिमिनल असेल किंवा समांतर आरक्षण आहे त्यांच्या कागदपत्राची व्हॅलिडिटी असते, ती सुद्धा मार्च एंड पर्यंत संपणार आहे। सो तिसऱ्या टेटसाठी जेही कोणी तुम्ही अशा कागदपत्रासाठी तयारी करत असाल तर थोडंसं मार्च संपल्यानंतर एप्रिल महिन्यापासून नवीन कागदपत्र काढायला तुम्हाला सुरुवात करावी लागणार आहे, कारण तुमच्याकडे तो ऑप्शन राहिलेला नाहीये जे समांतर आरक्षणाच्या कागदपत्राबद्दल बोलत आहे। त्याचबरोबर ही तिसरी डेट आहे ती जिल्हा वाईज होईल का, कारण मित्रांनो शिवनिटी फाउंडेशन म्हणजे जी आपली संघटना आहे, अर्थातच ही आपली झालेली आहे, तुम्ही सर्वजण आपण एक फॅमिली म्हणून काम करत आहोत, म्हणूनच हे अशक्य झालेलं आहे। त्यांना सुद्धा एक ओपिनियन मागितलेलं आहे की तिसरी डेट जिल्हा वाईज घ्यावी की नको। तुम्हाला काय वाटतं, ही परीक्षा जिल्हा वाईज व्हायला हवी जशी की तलाठी भरती होते, जशी पोलीस भरती होते, की नको, आणि होणार असेल तर त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय ते नक्की व्हिडिओ मध्ये लिहा।
व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा, जेणेकरून त्या पद्धतीने मला फॉलोअप घेता येईल आणि याच्यावरती एकदा लाईव्ह सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत, कारण मला ते आउटपुट मंत्रालयात द्यायचं आहे. सो पाहूयात. आणि जर ते खूपच वर्स्ट असेल ही सर्व गोष्टी, तर आपण त्याच्यावरती नक्की ऍक्शन घेणार सुद्धा आहोत. नेक्स्ट सर्वात म्हणजे थोडासा इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की अभ्यासक्रमाचं काय. आता परीक्षा तर जाहीर झाली आहे, आम्हाला आता अभ्यास करायचा आहे, आम्हाला क्लासेस लावायचे, त्याचबरोबर आता म्हणजे मेरिट काय असेल आणि म्हणजे अर्थातच पदं किती असतील. तर मित्रांनो, सध्या IBPS पॅटर्न नुसारच सिलेबस गृहीत धरून चाला आणि त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन परीक्षा परिषद देणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही जे बुद्धिमत्ता आहे, मॅथ्स आहे, असे विषय सुरू करायला सुरुवात करा. आणि सध्या IBPS पॅटर्न नुसार युट्यूबवरती भन्नाट मटेरियल आहे, खूप सारं मटेरियल आहे. मला असं वाटत नाही की तुम्हाला क्लासेसची गरज आहे. तरी सुद्धा जर एखाद्याला वाटत असेल की खरंच गरज आहे, तर तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे सुरू करू शकता, जॉईन करू शकता. कारण प्रॉब्लेम असा आहे की वर्षातून खूप अशी भरती रखडली जाते. 2017ची शिक्षक भरती ज्याला 8 वर्ष लागली तरी अजून ती प्रोसेसमध्ये आहे. 2022ची भरती अगदी 3 वर्ष होत आली तरी अजून प्रोसेसमध्ये आहे. परंतु तिसरी टेट वेळेवरतीच होऊन आपले जे बांधव आहेत जे आता परीक्षा देणार आहेत ते जवळपास 2 लाख प्लस असणार आहेत. अर्थात 3 लाख प्लस जरी असले तरी सरप्राईज होऊ नका, कारण तेवढी बेरोजगार उमेदवार आहेत जे परीक्षेची आतुरतेने वाट पाहत आहेत. सो त्यांची जवळपास एक या 2-4 महिन्यामध्ये प्रोसेस कंप्लीट होऊन दिवाळीपर्यंत यांनी जॉईन करायलाच हवं. मी तरी तुम्हाला खूप असं एक्सटेंडेड पिरियड देते, एवढा वेळ लागत नाही, परंतु एक आपण ग्रेस पिरियड घेऊयात. नवीन मुद्दे निघत असतात. सो तोपर्यंत तुम्ही फक्त शिक्षक भरतीची एकदा जेव्हा आपली परीक्षा होईल तोपर्यंत तुम्ही बाकीची दुसरी सुद्धा कुठे प्रायव्हेट वरती वगैरे कामं करत चला. कारण शिक्षक भरतीचं असंच असतं की कधीच एक असं नियमित ठरलेलं नसतं. त्याचबरोबर आता जो नेक्स्ट मुद्दा आहे, अभ्यासक्रमावरती डिटेलमध्ये तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. नेक्स्ट दुसरा मुद्दा जो आहे की ते पदं किती येतील. मित्रांनो, दुसरी जी टेट होती त्याच्यामध्ये 30,000 शिक्षक भरती करू, 55,000 करू, 50,000 करू, माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी खूप सारी आश्वासनं दिली होती. तिसऱ्या टेटचं काय, तर तिसऱ्या टेटमध्ये 15 मार्च 2024चा जर रद्द झाला तर मित्रांनो जवळपास एक 35,000 पर्यंत शिक्षक भरती तिसऱ्या टेटमध्ये होईल. मी हा आकडा असाच बोलत नाहीये, त्याचं कारण असं आहे की सध्या राज्यामध्ये CBSE पॅटर्न लागू होतोय, सध्या राज्यामध्ये NEP लागू होते, राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा, त्याच्यानुसार शिक्षकांची विपुल प्रमाणात गरज असणार आहे आणि त्यामुळे शिक्षक भरती करण्याचं, तातडीने करण्याचं, तेच माननीय जे सध्याचे शिक्षण मंत्री आहेत दादाजी भुसे यांचा तोच विचार आहे. आणि त्याच्यासाठी सध्या ते वारंवार आपल्याला शिक्षकांबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल, सध्या शिक्षकांचे आहेत जे शिक्षक आहेत त्यांचे ट्रेनिंग सुरू झालेले आहे NEP साठी, एवढं सगळं चाललेलं आहे. आणि येत्या काळामध्ये संगणक शिक्षक असेल, कला शिक्षक असेल, क्रीडा शिक्षक असेल, त्याचबरोबर कार्यानुभव शिक्षक असेल, यांना खूप चांगली संधी आहे. आणि यांनी आपलं म्हणजे जे एज्युकेशन जे झालेलं असेल, तुम्ही फक्त आता अभ्यासाला लागा. म्हणून आपलं थंबनेल अजून एकदा पाहून घ्या की तयारीला लागा. आता म्हणजे मला जर विचारत असाल तर माझं मी काम केलेलं आहे. तुमच्यापर्यंत तिसरी टेट होणारच आणि ती लवकरच व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी मी सतत प्रयत्न करत होते, प्रामाणिक प्रयत्न करत होते टीमच्या माध्यमातून, आणि आज त्याला यश सुद्धा आलेलं आहे. तुम्ही सर्व हे साक्षीदार आहात, जे माझी YouTube फॅमिली आहे ते सुद्धा. आणि त्यामुळे आता हे सर्व लाईनअपला लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जागा भरपूर असणार आहेत, काळजी करू नका. परंतु जो मेन मुद्दा आहे की ते मेरिट कितीचं लागेल. मित्रांनो, दुसऱ्या टेटचा जो काही अनुभव आहे तो कदाचित तुम्हाला सर्वांना असेलच, किंवा जे नवीन बांधव बघत आहेत त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे, 200 मार्काचा जेव्हा पेपर असतो ना मित्रांनो, तेव्हा तुमचा सेफ स्कोर पकडला जातो 200, 125, 135 प्लस. आणि तेव्हा 2,60,000 उमेदवारांनी परीक्षा दिली होती दुसरी टेट. परंतु आता तिसरी टेट, तोपर्यंत बरेच उमेदवार आहेत शहरातले, मी मुंबईतले, पुण्यातले बघितले, त्यांना अशी परीक्षा होती हेही माहित नव्हतं, परंतु आता सर्वांना माहित झालेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये 3 ते 3.5 लाख उमेदवार परीक्षा देतील. त्यामुळे तुमचा सेफ स्कोर असणार आहे 130 प्लस पडायला हवेत. आणि त्याच्यासाठी रात्रीचा दिवस एक करा. तुम्हाला असं वाटत असेल तरच तुम्ही टाइमपास करा, परंतु खरंच मित्रांनो खूप गरजेचं आहे आपल्याला
मे आणि जूनचा महिना लकीली तुम्हाला जे शाळेवरती काम करत असतील, कुठल्याही कॉलेजवरती काम करत असतील, त्यांना सध्या हा ग्रेस पिरियड भेटतोय. तो म्हणजे मेची सुट्टी भेटते, उन्हाळ्याची सुट्टी भेटते. त्याच्यामध्ये एकदम कामाला लागायचे, अभ्यास आहे की अभ्यास, एवढंच तुम्ही पण ठेवा. दिवसातले 6 ते 8 तास जर तुम्ही अभ्यास केला तर आरामात तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. परंतु ऑनलाईन परीक्षा आहे, अजून एक महत्वाचा सरप्राईज याच्यामध्ये. सरप्राईज म्हणता येणार नाही कारण दुसरी सुद्धा डेट तशीच होती, परंतु आता ही अजून एकदा त्याच्यामध्ये दुजोरा देण्यात आलेला आहे. परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाईन आहे, त्यामुळे आपल्याला लॅपटॉप हाताळणं, कॉम्प्युटर हाताळणं, त्याच्यामध्ये पटपट टिक करणं, त्याच्या म्हणजे या सगळ्या पटपट वाचणं, याच्यासाठी आपल्याला त्याचा सुद्धा सराव आत्तापासूनच करणं गरजेचं आहे. आणि आता की याच्यामध्ये नंतर आता जे काही महत्वाचा जो मुद्दा असतो, जो कळीचा मुद्दा आहे की आरक्षण बद्दल काय, कास्ट बद्दल काय, रिझर्वेशनच्या जागाबद्दल काय, नियम बद्दल काय. मित्रांनो, नियम वेळोवेळी बदलणार आहेत आणि बदलले जाऊ शकतात. फ्युचर कोणी सांगितलेलं नाहीये, परंतु सध्या जे सेकंड फेजचे नियम आहेत दुसऱ्या टेट मधल्या, तसेच नियम तिसऱ्या टेटला प्राथमिक स्वरूपात असणार आहेत. सो जे अपियर मुलं आहेत त्यांचे सतत म्हणजे कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा सांगत आहेत की मॅडम आमच्यासाठी प्रयत्न करा, आमचा जो रिझल्ट मे मध्ये येणार आहे मग आम्हाला संधी मिळेल का. तर मित्रांनो, त्याच्या संदर्भातच लवकरच नोटिफिकेशन सुद्धा येईल आणि पोर्टलवरती आपल्याला आपले फॉर्म्स आहेत त्याचे डिटेल्स भरता येणार आहेत IBPS पॅटर्न नुसार वेबसाईट वरती, आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या सर्व डिटेल्स टाकणार आहेत. तर आता अपियर वाल्यांच्या संदर्भात मी नक्की फॉलोअप घेऊन तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा सांगेल. नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, सबस्क्राईब करा चॅनलला, किंवा जसा माझ्यापर्यंत रिप्लाय येईल आयुक्त कार्यालयातून, मंत्रालयातून, तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. सो तुम्ही पण एक काम करायचं, जेवढे अपियर आहेत राज्यातले पूर्ण, मग ते डीएड अपियर असेल, लास्ट सेमी सांगते फक्त, किंवा बीएड असेल किंवा एमएड असेल किंवा एम एज्युकेशन असेल, त्यांनी मात्र नक्की एक तुमचं कम्युनिटी असू द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल पोहोचवा. युट्यूब हा माझा बिझनेस अजिबात सुद्धा नाही, परंतु नक्की मी प्रयत्न करते युट्यूबच्या माध्यमातून तुम्हा सर्वांशी संपर्क साधण्याचा. मला चांगलं वाटतं, आणि सर्वात महत्वाचं जे शिक्षणाचं जे चांगलं काम मी करते, म्हणजे एखाद्याला गोरगरिबाच्या आपल्या माझ्यासारख्या कितीतरी महिला आहेत, मैत्रिणी आहेत, भगिनी आहेत, त्यांना शक्य नाहीये की प्रत्येक वेळेस अशा लढ्यांमध्ये सहभागी घेण्याचा, परंतु आपण शिक्षक भरतीसाठी, शिक्षकाच्या सन्मानासाठी लढा लढत आहोत आणि आपल्याला यश सुद्धा मिळत आहे. सो काळजी करू नका, तुमचा हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये घेतला जाईल. आता जो आपल्या पुढे मोठा यक्ष प्रश्न आहे तो म्हणजे की क्लासेस लावायचे का, असे प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर जागा किती येतील, जागेचं टेन्शन घेऊ नका, क्लासेस सुद्धा सध्या लागू नका. पहिल्यांदा जोपर्यंत परीक्षा परिषद असेल ती आपल्याला सांगत नाहीये ना डिटेलमध्ये, नोटिफिकेशन आणि IBPS नुसार की TCS नुसार अजून बदलूही शकतं, तोपर्यंत कोणी क्लासेस लावायच्या भानगडीत पडू नका. स्वतःचा सेल्फ स्टडी, स्वतःवरती विश्वास ठेवा, आणि आजपासून एका बोर्डवरती घरामध्ये लिहून ठेवा की मी शिक्षक होणारच, आणि याच्यामध्ये माझा टेट, तिसरी टेट मध्ये माझा एवढा एवढा स्कोर असेल. स्वतःचं नाव लिहा, टाइम लिहा, डेट लिहा आणि कामाला लागा. आणि तो त्याचा स्क्रीनशॉट आहे ना मित्रांनो, तो तुम्ही नक्की पाठवा, ईमेल करा किंवा तुम्ही टेलिग्राम थ्रू पाठवा. त्याच्यावरती मी एखादा छोटासा शॉर्ट्स नक्की बनवेन. प्रत्येकाने रिझोल्युशन घ्यायचं आहे आणि प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं आहे. याबद्दलचे अपडेट्स आपण मिळवतच राहू, आणि अशा तुमच्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ट्विटरला फॉलोअप करत राहायचंय. त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये ट्विटर चांगली मोहीम आहे, आपण आपल्या हक्कासाठी घरात बसून सरकारशी लढू शकतो. लढेंगे और जीतेंगे भी, कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे. चलो शुरुआत करते हैं नई सफर की, नई मंजिल की. तिसऱ्या टेटच्या या मिशन तिसऱ्या टेटला आपण सुरुवात केलेली आहे, आणि अशीच एनर्जी तुमच्यामध्ये राहू द्यात, आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा लढा जिंकूच, याच अपेक्षेसह मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.